हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा तुम्ही सर एकदम मजेत असाल. तर इथे सकाळी मी झोपेतून उठले. आज मी लवकर उठली होती 6:30 वाजता आणि बाहेर खिडकी खोलून बघितलं तर पूर्ण वातावरण ढगाळ झालेलं असं वाटत होतं. पण 5 मिनिटात पाऊसच पडणार. तर मला आलं होतं टेन्शन. तसं तर पावसाची वाट आम्ही बघतच होतो की पाऊस कधी येतो, पण माझी इच्छा होती की आज तरी पावसाने यावं नाही, कारण की आज माझ्या मुलीचा बर्थडे आहे आणि मी सर्व अरेंजमेंट केलेली आहे. आमचा विचार बर्थडे हॉटेलमध्ये करायचा सुरू होता, पण आज पाऊस नाही आहे म्हणून आम्ही घरी ठरवला आणि ऐन वेळेवर पाऊस आला तर मग काय दांगडूच. माझा किटकुल बिचारा अजूनही झोपलेलंच आहे, कारण रात्री ती लेट झोपली. म्हणजे आम्ही साधारण 1 वाजता झोपलो, म्हणजे ती 1 वाजता झोपली आणि आम्ही 1:30 वाजता. चला आता बाहेरचं वातावरण पण थोडंसं खुललं, ऊन आलं. आता संध्याकाळपर्यंत काय माहिती काय होईल. जसं ऊन आलं ना तसं माझ्या जीवात जीव आला. तेव्हा आम्ही पहिला दोघांनी साफसफाई केली. थोडीसं माती वगैरे होती ते नीट केलं. तिकडे ते झाडं वगैरे लावायचे होते ते पण नीट केलं. मग मी मीनूला उठवलं. उठले, अजून झोपलेलेच आहेत बिचारे, कारण ते पण 1-1.5 वाजता झोपले. खूप मज्जा आली आणि सर्व माझ्या मनासारखं होत आहे. मला हवं तसं, म्हणजे मी जे इमॅजिन केलं होतं की माझ्या मुलीचा बड्डे असा झाला पाहिजे तसा होतं आहे. त्यामुळे मला खूप छान वाटत आहे. कसं आहे, मनासारखं झालं नाही की एकदम आपण उत्साहात राहतो आणि आपल्या चेहऱ्यावरती फेशियल नसतानाही ग्लो येतो, जसं आता माझ्या चेहऱ्यावर आला आहे. आज मी एक्झरसाईज केली नाही कारण एवढा वेळच नव्हता. आज मी एक्झरसाईज केली आहे जरा स्किप, कारण तो वेळ मी इथे थोडंसं सामान लावण्यामध्ये हे केला. म्हटलं जाऊ द्या, एक दिवस एक्झरसाईज केली नाही तर काय होतं, कारण आज खूप कामं आहेत. चला मी जरा आंघोळ करून येते आणि मग तुम्हाला भेटते. त्यानंतर उठली झोपेतून बर्थडे गर्ल. मला तर तिला अजून झोपू द्यायचं होतं, पण ती बिचारी लवकर उठली. हमारी बर्थडे गर्ल उठ चुकी है और उठते ही लगाया है काला चश्मा. काला दिख भी नहीं रहा है, मेरे हाथ का सपोर्ट ले रही है. आज इस लड़की का दिख रही मैं. आज इस लड़की काला चश्मा, काला 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 चश्मा, जजता है. इस लड़की का आज बर्थडे. ये कौन है? ये तुम्हारी बहन है. मग आम्ही तिघी सासूनानी केली चहा बिस्किटची पार्टी. प्यारी दिख रही है, पोज दे रही है इसमें. हाँ, उसको तो खाने का मौका चाहिए. हिमांशु पाय पण मम्मा जाय अच्छे से. खूप मोठी हो, खूप मोठ्या पदावर जा सरकारी नोकरीमध्ये आणि जीवनामध्ये खूप यशस्वी हो. सर्व सुख दुःख तुझ्यापासून दूर राहो आणि माझी मुलगी सगळं आयुष्य आनंदात जगो. अभी से टेंशन दे रही मौसी उसको सरकारी नोकरी का. च्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ना केकची ऑर्डर दिली नव्हती. मी म्हटलं सकाळी जाईल, पण सकाळी कामावर काम माझे चालूच होते, त्यामुळे माझ्या लक्षातून निघूनच गेलं. मग इथे स्वयंपाक झाल्यानंतर पहिला मी पेटपूजा केली. त्यानंतर बाहेर येऊन बघितलं तर पावसाचं वातावरण झालेलं. मला तर असं वातावरण बघितलं की टेन्शनच येत होतं की संध्याकाळी काय होईल. मग तेवढ्यात डेकोरेशन जे वाले दादा होते त्यांनी थोडंसं सामान इथे आणून ठेवलं होतं आणि आमच्या इथलं पाणी सर्व संपलं होतं. तर आम्ही वेळेवर टँकर बोलवला आणि ते पाणी वर चढवणं चालू होतं. मुलं मस्त TV बघत होते, कोणी मोबाईल बघत होतं, सर्वजण व्यस्त होते. पाणी आलं होतं तर मी पटकन कपडे धुवायला घेतली. बघितलं तर इथे आरडाओरडी मला आवाज येत होता. जाऊन बघितलं तर यांचं जरा साफसफाईचं काम चालू होतं, कारण की वेळेवरच आमचा प्रोग्राम ठरला म्हटल्यानंतर हे तर होणारच आहे. हा कडप्पा होता आम्ही मागे ठेवलेला. आता जिथून मी आली तिथे आम्ही कपडे धुवायचं केलं तिथे, आणि हा आणून ठेवलेला होता पुढे. आता याची आम्हाला काही गरज नव्हती, तर हा असाच पुढे ठेवून दिलेला. तर पुढे काही दिवसानंतर आपण इथे बसायचं करू, त्या हिशोबाने आम्ही इथे ठेवलेला. पीछे पड़ी है ये हिमांशु बॉबी. ये बस मारते रहते. आज सुबह से वो चिल्ला ही नहीं है बॉबी.
नहीं तो ये दोनों शैतान इसको इतना चिल्लाती कि ची 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 ऐसा लगता है इनको तीनों को फेक दो बाहर. आज वो रो नहीं रही. तर हे आमचं इथलं TV युनिट जे आता निघणार आहे अर्ध बाहेर, कारण की हे जे आम्ही ते PVC बसवली तर त्यामुळे याचं आम्हाला काही काम नाही. पडेल पडेल पडेल. यही ठीक था, यही दुरुस्ती करते अच्छे से तो अच्छा हो जाता. आम्ही नेमकं ओळख मागे. हाँ हाँ ना, बिना फालतू का 13,000 का खर्चा करा दिया. यही ठीक था. त्यांची सामानाची उठाठेव चालूच होती तोपर्यंत मी इथे बिट्टूला पेट पूजा करून घेते. आता इथे हे जे आहेत ते इथे ठेवणार याच्या खाली. सकाळी केकची ऑर्डर देते या नादात केकची ऑर्डर द्यायची विसरून गेली. आता 3 वाजलेत. किती करेक्ट 3. आता बघू तो बेकरीवाला काय म्हणतो आणि मला देतो का नाही देत. ये सब हो गए मेरे पति की वजह से. स्कूटी घेतली आणि सरळ आली मी बेकरीमध्ये. इथे आल्यानंतर मी पहिला विचारलं की मला असा केक बनवून पाहिजे, तुम्ही देणार का. ते द्यायला तयार होते पण ते म्हणाले की सेम तुम्ही जसा म्हणताय ना तसा केक मी तुम्हाला देऊ शकत नाही. तिथे मला नकार मिळाल्यानंतर मग मी थेट गेली दुसऱ्या बेकरीमध्ये. तिथे मला खूप छान छान असे केक दिसले होते. त्याचे फोटो काढून मी मिनूला पाठवले. बराच वेळ मी तिथे थांबली होती की जोपर्यंत मला हवा तसा केक मिळत नाही ना तोपर्यंत मी इथून जाणारच नाही. 20-25 मिनटं घालवल्यानंतर मला हवा तसा केक मिळाला. त्यानंतर मी तिथे ऑर्डर दिली आणि तशीच निघाली. घरी आल्यानंतर बराच वेळ मला तिथे झाला होता. म्हणजे आता साधारणतः 5 वाजत आले होते. आणि या सर्व गडबडीमध्ये मला माझ्या स्किन केअर करायला म्हणजे की पार्लरमध्ये जायला जरासुद्धा वेळ मिळाला नाही. म्हणून घरी आल्याबरोबर पहिला फेसवॉश करून घेतला आणि स्क्रब केला. कारण आमच्या इथे 1 महिना झाले काम चालू होतं आणि त्या गडबडीमध्ये सर्व चेहऱ्याची वाट लागलेली होती आणि एकदम चेहरा डल दिसत होता. म्हणून चेहऱ्यावर आपला थोडासा ग्लो असावा म्हणून मी इथे थोडासा स्क्रब केला. त्यानंतर फेसवॉश केलं आणि हा घरगुती पॅक आहे ज्यामध्ये मी हळद, थोडंसं मलाई आणि बेसन टाकलंय ज्याने आपल्या चेहऱ्यावर लगेचच ग्लो येतो. आणि मी प्रत्येक वेळीच करत असते ज्यावेळेस माझ्याकडे वेळ नसतो. भूत बन गई हमारी मौसी. माझी मुलगी तर चेहऱ्याला मास्क लावल्यावर करून निघून गेली. मला एवढी आवडते मी तिला. लो गाइस, हमारे टेंट का सामान आ चुका है. ये बर्थडे गर्ल. माझ्या चेहऱ्याला मास्क लावलेलंच होतं तोपर्यंत माझ्याकडून जेवढी कामं होती ना ते मी करून घेतली होती. जसे की इथे वंदना मांडली. ते करत असताना मला सारखे सारखे डेकोरेशनवाले बोलवायचे की ताई हे कसं करायचं, काय करायचं. हे काम सोडून मी तिथे सुद्धा जायची की कशी अरेंजमेंट करायची आहे, कसं लावायचं आहे, कुठे लावायचं आहे. कारण ते करून तर देतात पण ते त्यांच्या मनाने करतात. मग त्यांच्या मनाने केलं की आपल्याला आवडत नाही म्हणून ते आधीच आपल्याला विचारतात की ताई हे कसं करायचं आहे. बिछायतवाल्या दादांना मी एक कापड सांगितलं होतं. ते म्हणाले ताई आमच्याकडे तो कापड नाही पण असं फ्लावरची डिझाईन आहे जे मी तुम्हाला पाठवून देते. आवडली तर तुम्ही ते लावू शकता. थोडं खाली घेतलं तर हां तर ठीक वाटतं. यू हॅपी. मंडपवाले, डेकोरेशनवाले आणि साऊंड सिस्टीमवाले हे तिघही आता एकत्र आले होते. मला तर आता घातामधलं जे काम होतं घरातलं ते ठेवावंच लागलं होतं आणि यांच्याकडेच लक्ष द्यावं लागलं. आणि तेवढ्यात माझ्या इथे पाहुण्याची देखील सुरुवात झाली होती. मिनूला म्हटलं तू चहा वगैरे ठेव, मी पटकन तयारी करते. कारण की माझी तयारी झाल्यानंतर मला बिट्टूची पण तयारी करायची आहे. मग त्यांनी चहा वगैरे ठेवला होता पाहुण्यांना. पाहुणे म्हणजे माझेच नातेवाईक. माझे मामा, मामबहीण, मावशी, मामभाऊ, भाची असे थोडे पाहुणे आले होते. अजून पाहुणे यायचे बाकी होते. तर मी नाही इथे माझा मेकअप करून घेतला होता. आणि नेहमीपेक्षा माझं थोडंसं हटके लुक दिसावं म्हणून मी ना पार्लरवाल्या ताईला माझ्या हेअरस्टाईलसाठी बोलवलं होतं. पण त्यांनी खूप छान हेअरस्टाईल केली होती पहिल्यांदा. पण ती कदाचित माझ्या चेहऱ्यावर सूट होत नसेल म्हणून ते कसं तरी वाटलं मला. आणि माझ्या मिस्टरांना पण ही हेअरस्टाईल आवडली नव्हती. मिस्टरांनी तसं म्हटल्याबरोबर ना मी ताईला म्हटलं डायरेक्ट ताई माझी हेअरस्टाईल तुम्ही चेंजेस करा. माझ्या मिस्टरांना अजिबात आवडली नाही आणि मला पण आवडली नव्हती. मग ताईने लगेचच माझी हेअरस्टाईल चेंज केली आणि मला हवी तशी मला हेअरस्टाईल करून दिली. इथे आमची हेअरस्टाईल चालूच होती. तर मिनूला म्हटलं तू तुझी तयारी झाली ना तर बिट्टूची तयारी करून दे. मॅडमकडे दिला होता आम्ही थोडासा फोन, कारण की फोन दिल्यानंतरच ती मिनूला तयारी करू देत होती. अन्यथा तिने तिला अजिबातच तयारी करू दिली नसती. आता आमच्या सर्वांचीच तयारी झाली होती आणि इथे घरामधली पण सर्व तयारी झाली होती. जशी की बड्डेची इथे पूजा वगैरे मांडली. ह्या माझ्या मामी ज्या मला सांगत होत्या की तिथे प्लेट वगैरे ठेवा पूजेच्या इथे. तर म्हटलं हो. आणि इथे बाहेरचं तुम्हाला डेकोरेशन दाखवलं. इथे ना हा बॉबी ते हे लावत आहे असे ते वर स्पॅरो जातात ना ते.
तरी ते माझे सर्व नातेवाईक तयारी करत होते. बिट्टू बिचारी एवढी गडबडीमध्ये माझ्या मामभावाच्या मुलीला भेटायला गेली होती. तिला बोलवून आणलं आणि वंदना घेतली. वंदना झाल्यानंतर आम्ही सर्वजण बाहेर आलो. पहिल्या बड्डेला ना तिच्या खूप गडबड झाली होती, त्यामुळे मी जे तिचं सर्व सामान होतं एका पिशवीमध्ये काढून ठेवलं होतं, जसे की ते फटा वगैरे फुटायचे आणि ते 5 नंबरची कॅन्डल, ह्या सर्व गोष्टी मी जवळच आणून ठेवल्या होत्या. कारण वेळेवर काहीच लक्षात राहत नाही. तरी ते एक झालंच होतं आमचं. शेवटी मी तुम्हाला सांगेलच की काय मिस झालं होतं. वंदना घेत असताना माझा शूट घेणं काही पॉसिबल झालं नाही, कारण की आमच्याच मुलीचा बड्डे होता. तर आम्ही दोघं तिथे बसलेलो होतो, म्हणून मी काही शूट घेतला नाही आणि मुलं पण खेळण्यामध्ये व्यस्त होते. तर इथे जेमतेम अर्धे पाहुणे आलेले होते. सर्वांनी मी बिट्टूला टिके वगैरे लावून ओवाळलं. पहिला तर आर्यनच्या दादीनेच ओवाळलं, त्यानंतर हळूहळू माझी आई, माझ्या मामी, माम बहीण, त्यासोबतच मामाची सून, शेजारी पाजारी. आणि खरं सांगू का, या गडबडीमध्ये मी अर्ध्या लोकांना सांगितलं आणि अर्ध्या लोकांना नाही सांगितलं, कारण की गडबड एवढी झाली आणि वेळेवर मी एकटीच करणारी, कुठे कुठे लक्ष देणार. बर्थडे गर्ल तर खूप हॅपी होती, कारण की ते फ्रेंड्स वगैरे आले होते. गिफ्ट वगैरे, गिफ्ट म्हटलं की मुलांचं कसं जरा उत्साह वेगळाच असतो. हे डेकोरेशन, त्यासोबतच मंडप वगैरे हे सर्व मीच केलं होतं. अरे हळूहळू करत मग सर्व पाहुणे एकत्र झाले गोळा. मग आम्ही केक कट केला. तर बऱ्याच लोकांना माझी फॅमिली बघायची होती, जसे की माझे सासू सासरे. सासू तर तुम्ही नेहमी बघतातच, हे आहेत माझे सासरे. आज तुम्हाला जेमतेम माझी पूर्ण फॅमिली बघायला मिळेल. यावेळीच आमचं सर्वच लवकर होत होतं, त्यामुळे आम्ही जरा खूप हॅपी होतो. हा माझा मामे भाऊ मामा. आता लावणार होतो आम्ही हे स्पॅरो, आणि स्पॅरोला बिट्टू खूप घाबरते. माझे मिस्टर म्हणत होते की हे लावू नको, ती घाबरेल. मग मी तिला समजून सांगितलं की दादा ना, आता हे स्पॅरो लावणार आहे, याला अजिबात घाबरू नको, त्याने काहीच होणार नाही, मम्मी तुझ्या जवळ आहे. असं म्हटल्यानंतर तिला जरा बरं वाटलं आणि मग आर्यनने आणि बॉबीने ते स्पॅरो लावले. थोडीशी घाबरली होती, पण मी तिचा हात पकडला. त्यानंतर ती खुश झाली आणि आम्ही केक कट केला. तरी बिट्टू थोडी घाबरली होती, पण मी परत तिला समजून सांगितलं. तेवढ्यात ना ते स्पॅरो त्या बलूनला लागले आणि त्यामधले 2-3 बलून जरा फुटले, म्हणून मी घाबरली होती की काय झालं. बर्थडे गर्ल, मम्मी पप्पा आणि ओव्हरऑल सर्व फॅमिली खूप खुश होती, कारण आम्ही जसा विचार केला होता तसा बर्थडे होत होता. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं एवढं सर्व केल्यावर थोडीशी गडबड झाली होती. ती म्हणजे केक कट झाल्यानंतर ते फटाके फोडतात ना, ज्यामधून पेपर वगैरे पडतात, ते आम्ही फोडायचं विसरूनच गेलो होतं. तर ते आम्ही आता फोडणार. तर मी ते 2 आणले होते, त्यामधलं एक फुटलं, जे माझ्या मोठ्या मुलाकडे म्हणजे बॉबीकडे होतं, आणि हे जे दुसरं होतं आर्यनकडे, ते अजिबातच फुटायला तयार नाही. शेवटी ते त्याने बॉबीकडे दिलं. तो फोडायचा ट्राय करत होता, पण ते काही फुटत नव्हतं. आणि हे नेहमीच होते लग्नामध्ये, मी बघत असते की एखादा फुटते किंवा दुसरं फुटतच नाही. शेवटी त्याने असं टक केलं वर, तर ते आपणच फुटून गेलं. नंतर सर्वांनी हळूहळू करत कोणी केक भरवला, कोणी गिफ्ट दिले. आणि आज सोबतच फादर्स डे होता, म्हणून आमच्या सासऱ्यासाठी स्पेशली केक आणला होता, जे त्यांना सरप्राईज दिलं. पहिला बिट्टूचा केक कट केला, त्यानंतर त्यांचा सरप्राईज दिल्यानंतर ते खुश झाले, कारण की मुलांनी जर आईवडिलांना सरप्राईज दिलं, मग ते छोटं का ना असो, ते त्याच्यामध्ये खूप खुश असतात. ही आहे आमची पूर्ण फॅमिली. मागे आहेत ननद, नंदई आणि माझे मिस्टर, मी, आर्यन, भाऊजी, सासूबाई आणि मीनू. हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी फॅमिली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमचं तर इकडे चालूच राहणार. म्हटलं पाहुण्यांना, म्हटलं तुम्ही जेवण करा. मग मी त्यांना सांगून दिलं आणि यांचे इकडे केक भरवणं वगैरे चालू होतं. यांचे फोटो पण राहिले होते, तर फोटो वगैरे चालू होतं. जेमतेम आता 9 वाजत आले होते. बिट्टू पण खूप थकली होती की मम्मी मला जेवण करायचं आहे. तिला जेवण करायला मी आतमध्ये आली होती. ती तर काही जेवण करत नव्हती. म्हटलं मीच पेट पूजा करून घेते. काही नाही, जेवणामध्ये होती पनीरची भाजी, मिक्स व्हेज, त्यासोबत दाल तडका, गुलाबजामुन. हाय करा मामी, मामा हाय करा, हाय करा, मीनू हाय कर बॉबी. गोष्टी वगैरे झाल्यानंतर काही पाहुणे निघून गेले आणि माझे मामा, मामी, मामबहीण हे राहिला होत्या. मग आम्ही मस्त गोष्टी गप्पा करत बसलो 1 वाजेपर्यंत. मुलं पण जागीच होते. तरी ते जे थोडे कुरकुरे उरले होते जेवणामधले, हे व्यवस्थित ठेवत आहेत. त्यासोबतच यांच्या गप्पा पण चालू आहेत. बच्चे पार्टीचा खूप वेळ झाला, म्हटलं आवाज नाही येत, काय करत आहेत, कारण आमच्या इथे मामी, आई, मावशीसोबत खूप गप्पा रंगल्या होत्या. तर आम्ही यांच्याकडे काही लक्षच दिलं नाही. तर हे बच्चे पार्टी मस्त मोबाईलमध्ये कोणी गेम खेळत होतं, तर कोणी गप्पा करत होतं. खूप मज्जा करत होते हे पण, आणि खरंच खूप मज्जा आली.
1 ते 1:30 वाजेपर्यंत सर्व मुले आणि आम्ही जागी होतो, फुल मस्ती करत होतो. हे मुलं इकडे आणि आम्ही बायका तिकडे, आणि सर्व माझं मनासारखं झालं, त्यामुळे मी सर्वात जास्त खुश होती. तर असा होता आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत टाटा, बाय.